दिल्लीत फडणवीसांची गरज, पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना केंद्रात जबाबदारी घेण्यास सुचवले. सामना वृत्तपत्रातून मोठा दावा, तर मोदी शहांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याचीही रोखठोकमध्ये असा उल्लेख केलाय. देवेंद्र फडणवीस केंद्रात उत्तम शिक्षण मंत्री होऊ शकतात हे मोदींना माहिती आहे. पंतप्रधानांची फडणवीसांशी याबाबत चर्चा. संजय राऊत यांचा पुन्हा एकदा हा दावा. शैक्षणिक देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. हे नरेंद्र मोदी नाही माहीत. प्रधानमंत्री मोदींनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. संजय राऊतांकडे तिसरा डोळा आहे का माहीत नाही, पण विकसित महाराष्ट्राचा संकल्प फडणवीसच पूर्ण करू शकतात. राऊतांच्या दाव्यावर मंत्री बावनकुळेंचं उत्तर. त्यांना पण एक तिसरा डोळा दिला असेल तर माहीत नाही, काही होणार नाही आहे. देवेंद्रजी या राज्याचे मजबूत मुख्यमंत्री आहेत. विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रही पूर्ण करू शकतात. त्यामुळं अशा वावड्यांना, अशा बोलण्याला काही अर्थ नाही. केंद्रात कोणी जायचा हा भाजपचा वैयक्तिक प्रश्न आहे. फडणवीस दिल्लीत जाणार की नाही हे सामना ठरवू शकत नाही. उदय सामंतांसह शिरसाट यांची संजय राऊतांवर टीका. त्यांचा तो वैयक्तिक भारतीय जनता पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणी केंद्रामध्ये जायचं, कोणी मुख्यमंत्री राहायचं हे काही सामन्यामधल्या सल्ल्यानं होत नाही. आणि तो पेपर किती लोक वाचतात हे देखील आत्मचिंतन घेणाऱ्यांनी केलं पाहिजे. संजय राऊतांना भांडूपमध्ये नगरसेवक ठरवण्याचाही अधिकार नाही. राऊत राहणाऱ्या वॉर्डात वर्षानुवर्ष भाजपचा नगरसेवक. भाजपचे मुख्य प्रवक्ते नमनाथ बन यांची संजय राऊतांवर टीका. जनाब संजय राऊत यांना भांडूपमध्ये उभाटा गटाचा नगरसेवक ठरवण्याचा अधिकार नाही. आणि हे संजय राऊत महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री पदाच्या नादी लागू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ती. फडणवीस सर्व गुणसंपन्न. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान. हे तर नक्कीच आहे की ह्या माणसाला काहीतरी दैवी शक्ती मिळाली आहे. तर एका माणसामध्ये इतके गुण कधीच नसतात. शिंदेच्या लोकांच्या हातात तिजोरीच्या चाव्या आल्यापासून चोरी वाढली. सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरी प्रकरणावर राज ठाकरे यांच्या आरोपांनंतर आता संजय राऊतांचा घणाघात. तर आधी ठाकरेंच्या काळातील घोटाळ्याचा खुलासा करा, नवनाथ बन यांचा निशाणा. शिंदेच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या आलेल्या आहेत. सिद्धिविनायकाच्या त्यांच्या माणसांच्या हातात. तेव्हापासून चोरीचं प्रमाण फार वाढलेलं आहे. संजय राऊत आधी आपल्याकडे जेव्हा सिद्धिविनायकचा ट्रस्ट होता त्यावेळेला भरतीमध्ये किती घोटाळा केला, त्यावेळेला दानपेटीमध्ये किती चोरी केली याचा खुलासा आधी महाराष्ट्राला करा. एकनाथ शिंदेच्या क्लस्टर योजनेला गणेश नाईकांचा विरोध. नादाला लागला तर जागा दाखवणार, नाईकांचं थेट आव्हान. तर नाईक काहीही बडबड करतात, संजय शिरसाट यांची टीका. क्लस्टरच्या माध्यमातून ओढून ताणून इकडून तिकडून कुठून कुठून असा ट्रॅक लावून क्लस्टर डेव्हलपमेंटचा फॅड उभं करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. गणेश नाईकच्या नादाला लागला ना त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही, हा इशारा आहे. गणेश नाईक दरवेळी काहीतरी बडबड करत असतो. शिंदेचे मंत्री संजय शिरसाट यांचा नाईकांवर निशाणा. त्यांना ना पक्षात वजन आहे ना कोणी त्यांना विचारत, शिरसाट यांची टीका. बघा, गणेश नाईक दरवेळेला काहीतरी बडबड करत असतो. ना त्यांना पक्षामध्ये वजन आहे ना त्यांना कोणी विचारत आहे.